सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार. शारदीय नवरात्री उत्सव सुरू आहे आणि उत्सवाच्या निमित्तानं सप्रेम मराठीचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य सुरू आहे. आपण समाजातल्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातल्या तज्ज्ञांना आमंत्रित करतो आहोत. कार्यक्रमाचं नाव आहे स्वयंसिद्धा आणि आजच्या एक कार्यक्रमात आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या एज्युकेशन फील्डमधल्या दी बेस्ट पर्सनॅलिटी आहे. आज आपल्यात उपस्थित आहेत एमरो कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या डिरेक्टर सुनंदा सोनी. त्यांचं आपण मनापासून स्वागत करतो आहोत. नमस्कार. नमस्कार. सप्रेम मराठीच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. अँड मला खूप आनंद होतो आहे की ज्यावेळी माझा जन्म झाला असेल कदाचित 1980, तेव्हापासून आपण एज्युकेशनल फील्डमध्ये आहात आणि टीचिंग करता आहात आणि आज एका प्रसिद्ध अशा हॉटेल मॅनेजमेंटचे आपण डिरेक्टर आहात. एवढ्या मोठ्या पदावर आपण पोहोचलेला आहात आणि त्यासोबत शैक्षणिक क्षेत्रातले अनेक कामं आपण केलेली आहेत. त्याबद्दल आपण दिलखुलास चर्चा करणार आहोत आणि आमच्या रसिकांपर्यंत तुमच्याबद्दलची सगळी माहिती पोहोचवणार आहोत आणि त्यासाठी आपण आज या ठिकाणी सगळ्या रसिकांसमोर आहोत. मला नक्कीच तुमच्याशी पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की कधीपासून तुम्ही खऱ्या अर्थानं या एज्युकेशन फील्डमध्ये काम करायला सुरुवात केली? मला मराठी बोलता काय अडचण येते. ओके. म्हणून मी हिंदीमध्ये बोलणार आहे. नक्कीच रसिकांना नक्कीच रिक्वेस्ट आहे की आपण त्यांच्याशी हिंदीमध्ये संवाद साधणार आहोत. चॅनल मराठी आहे पण हिंदीमध्ये आपण संवाद नक्कीच साधणार आहोत. ती सुद्धा आपली राष्ट्रभाषा आहे. सो वी सल्यूट हिंदी टू. ओके. आणि आपण सुरुवात करूयात. स्कूल में पढ़ रही थी तब से जिद थी कि अपने खर्चे खुद निकालने हैं. माँ बाप के ऊपर लड़की हूँ तो क्यों ज़बरदस्ती उनके ऊपर बोझा बनना. तो स्कूल के टाइम से जो ये फ्री टाइम होता था मैं अड़ोस पड़ोस के बच्चों को ट्यूशन दे के अपना जो पॉकेट मनी था वो कमा के खर्च कर लेती थी. और उसके बाद से फिर धीरे धीरे पढ़ाने में मज़ा आने लगा. ग्रेजुएशन कंप्लीट हुई. 2 चॉइसेस थी, आगे पढ़ूं या शादी करा दें घर वाले. परमिशन मांगी घर वालों से कि मैं मास्टर्स
कर लूँ, पता नहीं आगे किस घर में जाऊंगी, कैसा माहौल मिलता है, पढ़ने को मिले या ना मिले। ये सवाल लड़कों के दिमाग में कभी नहीं आते, हम लड़कियों को ये सब सोचना पड़ता है। लकीली फॉर मी माई पेरेंट्स वर सपोर्टिव। उन्होंने कहा ठीक है, तेरे को जो पढ़ना है तो पढ़ ले, तेरे जो शौक हैं वो सब पूरे कर ले। तो मैंने मास्टर्स में एनरोल किया, लेकिन कंडीशन ये थी कि मैं अपनी कमाई से फीस भरूंगी। तो मैंने वहाँ पे एक स्कूल ज्वाइन किया और सुबह के टाइम से स्कूल पढ़ाती थी, दोपहर को जाके अपने मास्टर्स के प्रैक्टिकल्स करती थी। एक दिन भी कॉलेज बंक नहीं किया, एक दिन भी मिस नहीं किया। हाँ, क्लासेस मिस करने की परमिशन मांगी थी और वो मुझे मेरे जो HOD थे उन्होंने मेरे को बोला था कि अगर किसी भी सब्जेक्ट में तू फेल हुई तो हम तेरे को डिपार्टमेंट से निकाल देंगे। और मैंने खुशी खुशी बोल दिया, सर चैलेंज एक्सेप्टेड। आई टुक दैट चैलेंज, I finished my masters, I stood second in the university, made my family, made my department very proud of it, and free time में अपने शौक पूरे करते थे। हैंग ग्लाइडिंग की, सारे उठपटांग काम किए, खूब लाइफ एंजॉय की। उसके बाद शादी हुई, नया पड़ाव आया ज़िंदगी का, एंड माई हस्बैंड वॉज अ प्रोफेसर इन कैनेडा, so I got married and shifted to Canada. So that's how my passion to education started. So great. मतलब शादी के बाद आप कनाडा चले गए जो जी। तो वहाँ जाने के बाद फिर आपने किसी और इंस्टीट्यूट में ज्वाइन कर लिया या फिर एज अ फैमिली लाइफ वहाँ पर जीना शुरू किया? नहीं, हम लोग जॉइंट फैमिली में थे। वहाँ पे 15 जने घर में परिवार में थे। जो घर के छोटे बच्चे थे, भाइयों के, हम सबसे छोटे थे। तो मेरे जो जेठ जेठानियों के बच्चे थे उनको पढ़ाने का जिम्मा मैंने ले लिया। तो उससे कंटिन्यू रहा शौक। वहाँ पे फ्रेंच जानना ज़रूरी था। मुझे फ्रेंच आती नहीं थी, बच्चों के होमवर्क कैसे कराऊँ, तो डिक्शनरी लेके बैठती थी, खुद सीखती थी, फिर बच्चों को सिखाती थी। सो आई कंटिन्यूड लाइक दैट। वहाँ पे सर्दी बहुत ज़्यादा होती है, तो माई बॉडी वॉज नॉट सपोर्टिंग। आई हैड स्टार्टेड नी प्रॉब्लम्स एंड ऑल दैट थिंग्स एट अ वेरी यंग एज। बच्चे मेरे अभी बहुत छोटे थे, तो हमें डॉक्टर ने सजेस्ट किया कि किसी वार्मर क्लाइमेट में शिफ्ट हो जाओ। चॉइस थी फ्लोरिडा, मायामी जाएं या इंडिया आएं। अपना देश महान, देशभक्ति ने बुलाया, वापस इंडिया आ गए। सो ग्रेट। मतलब आप इंडिया में वापस आ गए, ये हमारे लिए अच्छी बात है। मेरे बच्चों के लिए आए थे। ऑनेस्टली आई टेल यू, बहुत सेल्फिश थे कि बच्चों को इंडियन कल्चर छूटना नहीं चाहिए। दैट्स ग्रेट, बिकॉज आवर कल्चर इज द बेस्ट। पूरी दुनिया घूमने के बाद जब कोई इंडिया में आता है तो यकीनन सोच में पड़ जाता है कि व्हाट अ ब्यूटीफुल कल्चर इन आवर कंट्री। सो उसी कल्चर में आपने डबल डिग्री अपने यहाँ पर ली है वापस? मैं शादी से पहले BSc इन ज़ूलॉजी, MSc इन ज़ूलॉजी कर चुकी थी। अच्छा, उससे पहले ही हो चुका है? हाँ जी। वापस आने के बाद हमने डिसाइड किया, क्योंकि उनको भी टीचिंग का शौक था, मुझे भी टीचिंग का शौक था, सो वी डिसाइडेड कि इंस्टीट्यूट क्यों ना कर लें, हमारा पैशन भी चलता रहेगा और रिटायर्ड लाइफ भी हो जाएगी। तो उस चक्कर में हमने इंस्टीट्यूशन डाला एंड वी वर थिंकिंग कि अब कौन सा कोर्स ऑफर करना चाहिए। एंड आई ग्रू अप इन अ फैमिली हु रन्स होटल्स। तो मेरे पास तो बचपन से वो एक्सपीरियंस था, लोगों से मिलना, किस तरह से वर्किंग होती है, नॉलेज थी। हस्बैंड न्यू टीचिंग एंड मैनेजमेंट के वो फैकल्टी थे, तो मैनेजमेंट के कोर्सेज पढ़ाते थे। तो होटल और मैनेजमेंट को जोड़ के डिसाइडेड व्हाई नॉट टीच होटल मैनेजमेंट। ही हैड ट्रैवल्ड अ लॉट आल्सो, तो वो टूरिज्म का एस्पेक्ट जो होटल मैनेजमेंट में आता है, इंटरनेशनल एक्सपोजर, वो पूरा हाथ में था। मैंने कहा व्हाई नॉट प्रोवाइड दैट इंटरनेशनल एक्सपोजर टू आवर इंडियन स्टूडेंट्स। एवरीबडी इज़ नॉट लकी टू गो आउट। तो जब हम वापस आ रहे हैं तो हमारे एक्सपीरियंस का फ़ायदा क्यों ना हम सबके साथ बांटें। सो वी चोज होटल मैनेजमेंट एज अ कोर्स एंड वी सेट अप द इंस्टीट्यूट बेस्ड ऑन दैट।
सो ग्रेट। तो कब से आपने यहाँ पर होटल मैनेजमेंट का काम शुरू किया? हमने कॉलेज खोला था ईयर 2000 में। ओके, आज पूरे 23 साल हो गए। सो ग्रेट। 23 सालों में आई थिंक सो सैकड़ों बच्चे यहाँ पर आपके पास सीख कर गए होंगे, ट्रेनिंग जी। ले चुके हैं, और एनिविटी की बहुत सारे स्टैंडर्ड्स होटल्स हैं जहाँ पर वो खुद सर्विस भी आज कर रहे हैं, तो ये जी। बहुत ही प्राउडी मोमेंट है हम सब के लिए। तो आपने अभी भी कहा कि आपका होटल बैकग्राउंड पहले से ही था, जी। तो यकीनन बच्चों के लिए या फिर स्टूडेंट्स के लिए बहुत ही बेनिफिशियल रहा होगा कि आपका एक्सपीरियंस उनके लिए बहुत ही बेनिफिट वाला मैं आज भी जहाँ मौका मिलता है बच्चों को अपने पुराने किस्से सुनाती रहती हूँ और बोर करती रहती हूँ। ओके, सो आई वुड लाइक टू आस्क यू कि उन्हीं पुराने किस्सों में से कोई एक प्यारा सा किस्सा हमें सुनाइएगा, ताकि हमारे ऑडियंस को पता चले कि आपके स्टूडेंट्स को क्या क्या सीखने को मिलता है वहाँ पर। मैं बच्चों को ये बताती हूँ कि शादी से पहले मैं किचन से दूर भागती थी, लेकिन बाहर जाने के बाद, कोइंसिडेंटली जॉइंट फैमिली में आने के बाद ये हो गया कि खाना बनाना कंपलसरी था। अभी आता कुछ नहीं था, तो टीवी देख के सब जगह से, उस टाइम पे इंटरनेट भी कुछ इतना नहीं था, तो टीवी पे शोज देख देख के, या बाहर हम लोग वीकेंड्स पे कहीं पे खाना खाने जाते थे, तो मैं और मेरी सास आपस में compete करते थे कि ये खाया, फ्लेवर्स जज करेंगे, उसमें इंग्रेडिएंट्स सोचेंगे, और अगले दिन घर पे आके हमारे परिवार वालों को दुखी करते थे, वही खाना फिर से पका के उनको खिलाते थे। तो वहाँ से मेरा वो शौक शुरू हुआ, जो आज तक मेरा वो पैशन चल रहा है। आज अगर मेरी मदर देखें कि मैं किस टाइप का खाना बनाती हूँ और क्या वैरायटी बनाती हूँ, तो वो खुश हो जाएंगी। क्या बात आहे। यकीनन ज्या लोकांना खरंच काय करायचं, करिअरमध्ये आपण कसं पुढे जायचं असे प्रश्न असतात, त्यांच्यापैकी ज्या लोकांना खरंच हॉटेलमध्ये किंवा फूडमध्ये इंटरेस्ट आहे, अशा लोकांनी नक्कीच हा व्हिडिओ बघणं अतिशय गरजेचं आहे, आणि त्याच्याबद्दलचं पूर्ण माहिती, पूर्ण गायडन्स तुम्हाला सुनंदाजींच्या माध्यमातून मिळणार आहेच। मॅम, कोणते कोणते कोर्सेस आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण चालवतात आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीज याच्यामध्ये आहेत? सी, देखिए, होटल मैनेजमेंट की बेसिकली 2 कैटेगरीज हैं। एक है 10वीं के बाद 2 साल का डिप्लोमा, जो स्टेट वोकेशनल बोर्ड के साथ है, एंड दूसरा है डिग्री के लेनी है 12वीं के बाद, वो 3 साल की पुणे विद्यापीठ की डिग्री है। लेकिन एक और कोर्स है हमारे पास जो आप 10वीं के बाद भी ले सकते हो, वो 3 साल का डिप्लोमा है, लेकिन ये उसके लिए है जिसका फोकस है कि मेरे को बाहर ही जाना है, उसके लिए वो कोर्स बेस्ट है। वो डिप्लोमा या डिग्री लेके ऐसा नहीं है कि वो नहीं जा सकता, लेकिन थोड़ा सा स्ट्रगल होता है। जो अमेरिकन डिप्लोमा है उसमें कोर्स पढ़ाए इंटरनेशनल लेवल का जाता है, इंडियन आप एक्सपीरियंस लेते हो तो आपके पास डबल बेनिफिट है। इवन इफ यू आर वर्किंग इन इंडिया, यू आर अमंग्स द बेस्ट, यू आर गोइंग अब्रॉड, यू ऑलरेडी नो व्हाट इज रिक्वायर्ड ओवर देयर। हम लोग वहाँ पे रह चुके हैं, तो हम वहाँ के मार्केट, वहाँ के लाइफस्टाइल के बारे में आपको पूरा डिटेल में एक्सपीरियंस यहीं पे बैठे बैठे दिला देते हैं। सो यू आर प्री वॉर्न्ड। मेरे जैसे नहीं होगा कि वहाँ जाके मुझे A to Z सीखना पड़ा। आपको हम यहाँ से बेसिक्स पढ़ा के भेजेंगे, वहाँ पे एडजस्ट होने में आपको वक्त नहीं लगेगा। सो ग्रेट। मतलब स्टूडेंट्स को यहाँ पर पढ़ाया जाता है, लेकिन फुल ऑन एक्सपीरियंस के साथ पढ़ाया जाता है, ये अपने आप में बहुत बड़ी बात है। I have few of my faculty also who have worked abroad Okay. and are now teaching us with us. So क्या हो जाता है, सिर्फ मैं ही नहीं हूँ या मेरा परिवार ही नहीं है, my whole family is into teaching in the institute. But it's not only us, even my team has that foreign exposure. So आपको guaranteed foreign कहीं पे भी जाना है, उसके लिए हम सक्षम हैं आपको समझाने के लिए। सो ग्रेट। तो मैम, कितने फैकल्टीज आपके इंस्टीट्यूट में हैं जो कि बच्चों को पढ़ाते हैं? हम लोग 8 की टीम है फुल टाइम, और पार्ट टाइम विजिटिंग तो बहुत सारे आ जाते हैं। ओके, सो फुल टाइम, पार्ट टाइम, मैं नो कि कोर्सेस में भी ऐसा कुछ होता है, जैसे कुछ लोग बाहर से कोर्स करते हैं, कुछ लोग रेगुलर कोर्सेज करते हैं, ऐसा कुछ है उसमें? होटल मैनेजमेंट का कोर्स अगर आप डिस्टेंस पे लोगे तो कोई फ़ायदा नहीं है, ओके, क्योंकि आप कुकिंग बुक पढ़ के कुकिंग की डिटेल्स नहीं सीख सकते। आप वो रेसिपी बना लोगे, लेकिन उस रेसिपी में क्या सही है क्या गलत है वो नहीं आपको समझ में आएगा। सो अनफॉर्चुनेटली होटल मैनेजमेंट अगर करना है तो आई वुड एडवाइज डिस्टेंस एजुकेशन में मत करना। जहाँ पे भी आपको कॉन्टैक्ट आवर्स मिले, भले प्रैक्टिकल्स के लिए मिले, थ्योरी आप घर बैठ के पढ़ लो, लेकिन एटलीस्ट प्रैक्टिकल्स के लिए किसी इंस्टीट्यूट को ज्वाइन करो एंड डू हैंड्स ऑन ट्रेनिंग इन द इंस्टीट्यूट।
किसी इंस्टीट्यूट को नहीं, एमरो इंस्टीट्यूट को ज्वाइन कर लीजिएगा, ताकि मैं वो यहाँ तो पर नहीं आप- बोलूंगी, क्योंकि चॉइस आपकी है, बट आई विल प्रमोट होटल मैनेजमेंट. एमरो इज माय बेबी, सो आई विल डेफिनेटली इनडायरेक्टली प्रमोट. बट एमरो इज ब्यूटीफुली आई कैन से कि जहाँ पर आपको आपके सारे क्वेश्चंस के आंसर मिल जाएंगे, वो भी प्रैक्टिकल नॉलेज के साथ. सो मुझे ऐसा लगता है कि आपके स्टूडेंट्स को प्रैक्टिकल नॉलेज के लिए भी कहीं और मतलब भेजते हो, ऐसा कुछ? जी, वी हैव अ टाई अप विद अ लॉट ऑफ होटल्स जहाँ पे हमारे बच्चे ट्रेनिंग जाते हैं. एज पर पार्ट ऑफ द सिलेबस ट्रेनिंग पे जाना ही है. ओके. तो हम कोशिश ये करते हैं कि जब तक आप कोर्स कर रहे हो तो आप होटल में, जहाँ पे भी नासिक के होटल्स में कभी बड़े फंक्शंस होते हैं तो वो बच्चों को बुलवाते हैं, तो नासिक के होटल्स का एक्सपोजर बच्चों को हो ही जाता है. लेकिन जो स्पेसिफिक ट्रेनिंग पीरियड है उसके लिए हम इंसिस्ट करते हैं कि बच्चा नासिक से बाहर जाए, प्रेफरेबली महाराष्ट्र से बाहर जाए. जब तक वो घर से बाहर नहीं निकलेगा अपनी जिम्मेवारी लेना नहीं सीखता. यहाँ पे हमने सब बच्चों का देखा है, माँ पानी का ग्लास ला दे, बहन जूता उठा के रख रही है. क्यों? अपने हाथ पांव हिलाओ. तुम होटल मैनेजमेंट के ऑलराउंडर, आपकी पढ़ाई है, खुद सारे काम करो. और वो ट्रेनिंग पे जाने पे झक मार के बच्चों को सीखना पड़ता है. एंड व्हेन दे कम बैक दे आर अ चेंज्ड पर्सनॅलिटी. सांगायला नक्कीच आनंद होतो आहे की आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख जो पुरस्कार आहे तो गिरणा गौरव पुरस्कार आहे आणि गोदावरी एज्युकेशन फाउंडेशनचा पुरस्कार आपल्या नावाने आहे. ही सुद्धा आमच्यासाठी नक्कीच गर्वाची गोष्ट आहे. आपण एका चांगल्या संस्थे म्हणजे वुमन इनोव्हेटर संस्थेमध्ये आपण स्वतः ज्युरी मेंबर आहात गेल्या 3 वर्षांपासून, ज्याच्यामध्ये 1000पेक्षा जास्त महिलांचं आपण निवड करतात आणि त्यांना पर्टिक्युलर गायडन्स आपण करतात. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा की काय नेमकी ती सिस्टम आहे आणि कसं आपण चूज करतात त्याला? ये वुमेन इनोवेटर एक ऐसी संस्था है जहाँ पे हम जज करते हैं जो भी औरतें अपने काम में निपुण हैं, और उनमें से बेस्ट हम चूज़ करके, मैं जो जूरी हूँ नासिक डिस्ट्रिक्ट को कवर करते हैं, तो उसमें से हम चूज़ करके उनका नाम रेकमेंड करते हैं दिल्ली, और उसमें से वो 1000 नाम चुन के 1 साल के लिए वो प्रमोट करते हैं. तो जहाँ पे भी जिसको कोई भी हेल्प चाहिए, चाहे वो प्रमोशंस की हो, मार्केटिंग की हो, फाइनेंशियल हो, या वो प्रोडक्ट को कैसे उसको मार्केटेबल बनाएं, मतलब रॉ प्रोडक्ट है, दे डोंट नो हाउ टू प्रेजेंट इट, तो उसके पूरी गाइडेंस उनको दी जाती है. एंड दिस इज कनेक्टेड विद MSME, तो गवर्नमेंट की तरफ से पूरा का पूरा सपोर्ट है उसमें. म्हणजे एकूणच गव्हर्नमेंटच्या स्कीमचा देखील फायदा आपल्याला होणार आहे. आपल्या अवतीभोवती किंवा आपण स्वतः जर अशा महिला असाल ज्या उद्योग क्षेत्रामध्ये पुढे यायचा आपण विचार करत असाल, किंवा आपल्यात ते कॅलिबर असेल, आपल्याला वाटतं की आपण पुढे जाऊन मोठं काहीतरी काम करू शकणार असाल, तर आपण नक्कीच सुनंदा मॅमसोबत आपण संपर्क साधायचा आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण दिलेला आहे, त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यासोबतच हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात आपल्याला जायचं असेल तर आपण नक्कीच त्यांना संपर्क साधायचा आहे. आणि नाशिकमध्ये विशेषतः आपल्याला सांगायला नक्कीच आनंद होतो आहे की इंटरनॅशनल लेव्हलचं एज्युकेशन आपल्याला इथे मिळतं आहे, तो एक्सपिरियन्स आपल्याला इथे मिळतो आहे. तर नक्कीच आपण त्याचा फायदा काय घ्यायला नको, त्यामुळे फायदा घ्यायचा असेल आणि एजुकेशनमध्ये पुढे जायचं असेल तर नक्कीच आपण त्यांना संपर्क साधायचा आहे. त्यांचा नंबर आपण दिलेला आहे. मुझे बहुत खुशी हो रही है आपके साथ, मतलब आप इतने बड़े डायरेक्टर हो और मैं बहुत ही छोटा सा एंकर हूँ, लेकिन आई एम ऑल्सो फीलिंग प्राउड टुडे कि इतने बड़े डायरेक्टर के साथ मैं बैठा हूँ यहाँ पर. एजुकेशन फील्ड में आप इतना बड़ा काम कर रहे हो. दर्शकों को बताना चाहते हैं कि आपके स्टूडेंट्स कहाँ कहाँ और किस क्षेत्र में कैसे कैसे काम कर रहे हैं, थोड़ा सा आप ही बताएं तो अच्छा होगा. मेरे पहले बैच के सारे स्टूडेंट्स अब्रॉड हैं, एक को छोड़ के जो इस वक्त जिंजर होटल की मैनेजर है. ये पहला बैच. उसके बाद से तो बहुत सारे बच्चे ऐसे हैं जो हर एक अलग अलग फील्ड में हैं. ज़रूरी नहीं है कि सबने होटल ही ज्वाइन किया है. कई बच्चे ऐसे हैं जो अशोका इसमें काम कर रहे हैं, द कंस्ट्रक्शन कंपनी, बिकॉज होटल मैनेजमेंट का जो स्टूडेंट है वो ऑलराउंडर है. तो ऐसा ज़रूरी नहीं है कि आपने होटल ही ज्वाइन करना है. कॉरपोरेट ऑफिसेस भी आपको ढूंढते हैं, क्रूज लाइंस आपको ढूंढती हैं. अभी लास्ट जो अभी परसों मेरे को एक बच्चा मिलने आया, ही इज़ बिकम अ फ्लाइट पर्सन, ही इज़ जॉइंड द एयरलाइंस. सो इट्स नाइस. जब उसने ज्वाइन किया था हमें उसका फोकस यही था, फिर बीच में कभी कहीं भटक जाते हैं ध्यान. फाइनली ही फाउंड हिज फोकस एंड ही केम टू थैंक कि मैम आई हैव फाइनली अचीव्ड माय ड्रीम.
सो इट मेक्स यू फील प्राउड कि हाँ, कुछ अगर हमने किसी को सिखाया है, इवेंचुअली वो अपने सपने को पूरा कर पाया। छोटा सा श्रेय तो अपने को लेना बनता है ना। जी पक्का। किसी भी टीचर को, किसी भी एजुकेशन डायरेक्टर को ये बहुत ही प्राउड फील होता है जब उनके स्टूडेंट्स किसी अच्छी अचीवमेंट कर लेते हैं, किसी अच्छी जगह पर काम करते हैं, तो वो अपने आप में प्राउड फील होता है। तो मुझे आपको एक सवाल पूछना चाहता हूँ मैं कि आपके लाइफ में तो काफ़ी सारे अच्छे अच्छे मोमेंट आ चुके हैं, काफ़ी सैड मोमेंट आ चुके होंगे। उनमें से मैं सबसे पहले कोई एक ऐसा जो मेमोरेबल मोमेंट है जो कि आप हमारे दर्शकों के साथ शेयर करना चाहते हो? मेमोरेबल मोमेंट मेरे लिए हमेशा वो रहता है कि हम सारे बच्चों के साथ तो कांटेक्ट में नहीं हैं। अब 23 साल हैं तो कितने सारे स्टूडेंट्स हमारे कॉलेज से निकले हैं, तो हर एक के साथ पता नहीं है कौन कहाँ पे है प्लेस्ड। लेकिन कभी किसी हम होटल में या किसी रेस्टोरेंट में, इंडिया में या आउट ऑफ इंडिया, कभी पहुँचते हैं और सामने हमारा जब स्टूडेंट आके ग्रीट करता है तो उस वक़्त सातवें आसमान पे पहुँच जाते हैं। वो जो अपनत्व मिलता है हमें अपने बच्चों से, वो जब रिस्पेक्ट मिलता है तो उसकी खुशी का कोई बराबरी नहीं है। कोई ऐसा मोमेंट आपको याद है जो आप कहीं गए हो और वहाँ पर कुछ हुआ इस तरह से? हम लोग महाबलेश्वर गए हुए थे और एक रेस्टोरेंट में हम खाना जिधर ठहरे हुए थे वहाँ पे हम सुबह ब्रेकफास्ट करने गए और हमारा ही स्टूडेंट आया। कहा आप यहाँ पे कैसे? मैम मैं यहाँ पे काम कर रहा हूँ, मुझे रात को पता चला, मेरी इस वक्त तो शिफ्ट नहीं थी, लेकिन मैं स्पेसिफिकली आपसे मिलने के लिए अभी आया हूँ। तो एक अलग ही खुशी मिलती है। और उस बच्चे को पास आउट हुए कम से कम 12 साल हो गए थे, तब भी उसने तकलीफ़ उठाई आके सुबह हमसे मिलने की, तो एक अलग ही खुशी है। सो ग्रेट। आप फुल टाइम एजुकेशनल फील्ड में काम कर रहे हो, लेकिन हर एक की लाइफ में कुछ ना कुछ ऐसे मोमेंट होते हैं, जैसे कोई सैड ऐसा मोमेंट होता है जो बहुत कुछ सीखा जाता है या फिर बहुत कुछ याद दिला देता है। तो ऐसा कोई मोमेंट आपके लाइफ में है जो बहुत ही सैड? Saddest moment in my life is losing my partner about 3 years back, who was the backbone of Amro, my husband. I don't think anything can take his place or anybody can take his place because he was a man of vision. So I got to learn a lot from him, trying to keep the flame alive. लोग कहते हैं कि जब एक हाथ दूसरे हाथ से मिल जाता है तब जाकर के लाइफ बनती है, और जब एक हाथ छूट जाता है तो बहुत कुछ छूट जाता है। हम समझ सकते हैं आपके दिल में वो बातें, उनकी यादें हैं, लेकिन उन्होंने जिस तरह से आपके साथ वो काम शुरू किया है वो आज भी आप चला रहे हैं और आगे भी इसी जोश के साथ चलता रहेगा और स्टूडेंट्स आते रहेंगे, पढ़ते रहेंगे, उनकी याद हमेशा आती रहेगी। सोनी मैम, यकीनन लाइफ में बहुत सारे चैलेंजेस आते हैं, बहुत सारे प्रॉब्लम्स आते हैं। सो आई थिंक सो कि आपके लाइफ में जब भी आप ये सब सिस्टम संभाल रहे हो, इतना सब बड़ा मैनेजमेंट संभाल रहे हो, तो उस वक्त कुछ ना कुछ तो कभी ऐसा हुआ, वो चैलेंजिंग कुछ ऐसा हुआ होगा आपके साथ, ऐसा कुछ इंसिडेंट्स? होटल्स में तो अक्सर होता है कि प्लानिंग हमारी कुछ होती है और अचानक से प्लान चेंज होना पड़ता है। लेकिन मेरे बच्चों को कॉलेज में ये एक्सपीरियंस लेने को मिला। हम लोग नए नए अभी इस कैंपस में शिफ्ट हुए थे, 2008 या 9 की बात होगी। अप्रैल के टाइम पे वर्ल्ड हेल्थ डे आता है, तो हमारे स्टूडेंट्स ने एक थीम डिनर ऑर्गेनाइज किया हुआ था जो हेल्दी फूड की तरफ, कि हर किसी को लगता है कि होटल का खाना सेहत के लिए अच्छा नहीं होता है, तो इन्होंने चूल्हे पे सारा खाना बनाया था और वही खाना उन्होंने उसमें सर्व करना था। लेकिन 4 बजे तक पूरा सेटअप करके सब रेडी हो गए, बच्चों को ट्रेनिंग हो रही थी किसने सर्विस करनी है, किसने क्या काम हो रहा है, वो मीटिंग चल रही थी और हम लोग भी तैयार होने गए क्योंकि बहुत सारे गेस्ट बुलवाए हुए थे, कम से कम 250 लोगों को बुलवाया हुआ था इन बच्चों ने। तो जब तक हम तैयार होने लगे तो बीच में से फ़ोन आ गया, मैम बहुत ज़ोरदार बरसात हो रही है। मैं कोई बात नहीं है, 10-15 मिनट में बरसात बंद हो जाएगी, दैट्स ओके, डोंट पैनिक। मैम हम क्या करेंगे, खाना हमने इतना बनाया हुआ है, चूल्हे के ऊपर भी पूरा, चूल्हों में एक्चुअली पानी भर गया था, अब कैसे करेंगे? खाना अंदर ले लो, खाना तो पका चुके हो, आपने सिर्फ गर्म ही करना है। तो चूल्हा बंद हो गया, कोई बात नहीं, पैनिक करने से तो कोई सोल्यूशन नहीं है।
इतने में कुछ गेस्ट आ गए थे, बच्चे ने टेबल कुर्सियां सब हटाएं, सब कुछ करें, वो परेशानी में थे। कुछ गेस्ट तब तक हमारे पहुंच गए, इधर से हम भी पहुंचे तो गेस्ट ने बोला क्या कुर्सियां टेबल अंदर लेकर जा रहे हो, इतना बढ़िया मौसम है, इतना लाजवाब कैंपस है, क्या कमरों में बंद करते हो, हम बैठेंगे यहाँ पे, कोई बात नहीं, टेबल क्लॉथ गीला होने दो। थोड़े से बच्चों को हौसला आया, उन्होंने उन्हीं से पूछ लिया कि खाना तो हमारा चूल्हे पे बना है लेकिन गरम कैसे करेंगे, चूल्हों में तो पूरा पानी भर गया है। कोई बात नहीं, आप गैस पे हमारे सामने गरम कर दो, वो फ्लेवर तो ऑलरेडी आ चुका है, विच इज अ फैक्ट। खाने में फ्लेवर तो ऑलरेडी वो चूल्हे का आ चुका था, धीमे धीमे आंच पे जितना पकेगा उतना वो मीठा बनेगा। हम सबने सेटअप करना शुरू कर दिया। जैसे जैसे धीरे धीरे अंधेरा होना शुरू हुआ, जनरेटर का सेटअप वैसे ही रखा हुआ था, उसको बोला भैया जनरेटर ऑन कर दे। हाँ करता हूँ। इतने में MSEB चली गई। तो अंधेरे में उसको रियलाइज नहीं हुआ, वो डीजल डालने के बजाय उसने पानी डाल दिया। अब ना जनरेटर चालू ना MSEB, तो करें तो क्या करें। जितने गेस्ट आए हुए थे उन्होंने अपनी गाड़ियों की हेडलाइट्स ऑन की और उसमें हमारा थीम डिनर निकला। उस कैंपस में हमारा पहला थीम डिनर था जो आज तक लोग हमारे कैंपस को याद करते हैं। क्या कि बात है। आपने इतना वो बढ़िया माहौल क्रिएट किया, इवन दो इट वाज पार्ट ऑफ द नेचर, नीदर यू नॉर योर टीम पैनिक्ड एंड वी गॉट टू एंजॉय व्हाट यू हैड प्रॉमिस्ड। क्या बात है, सो ग्रेट। मतलब ये लेसन नेचर ने ही आपको दे दिया और आपने स्टूडेंट को दे दिया। तो बाय डिफॉल्ट ऐसा कुछ हुआ जो कि लाइफ टाइम लेसन सबके लिए मिल गया और एक मिसाल बन गई कि हम किसी भी सिचुएशन में हो वहाँ से कैसे टैकल करके बाहर निकलना है और किस तरह से प्रॉपर सर्विस हमें प्रोवाइड करनी है। ये चीज़ यहाँ पर शायद सीखने को मिली होगी सभी को यकीनन। थैंक यू सो मच। आई थिंक आपका जो होटल मैनेजमेंट कॉलेज है वो मुंबई हाईवे पर 10 किलोमीटर डिस्टेंस पे शायद मुंबई नाका से पूरे 13 किलोमीटर। ओके, मुंबई नाका से केवल 13 किलोमीटर डिस्टेंस पे यह होटल मैनेजमेंट का कॉलेज है। आप यकीनन ऐसे ही घूमते घूमते जा सकते हो। बहुत ही प्लेजेंट एटमॉस्फेयर है, नेचुरल थीम वहाँ पर है। आप मज़े भी ले सकते हो, इन्फॉर्मेशन ले सकते हो और अगर आपका मन किया तो आप एडमिशन ले सकते हो होटल मैनेजमेंट के लिए। मैडम जी, आप जब कनाडा गए थे और वहाँ से जब इंडिया वापस आना था आपको या फिर वापस आप आ चुके थे, तो उसके बाद क्या डिसाइड किया? मतलब जॉब करना है या फिर और कुछ डिग्री आपको हासिल करना है, ऐसा क्या डिसाइड किया? नहीं, ऐसा कुछ भी नहीं था क्योंकि हस्बैंड ऑलरेडी बिजनेस में थे। हमने वो होटल इंडस्ट्री को ही अपने साथ में जोड़ के रखा और तब तक मैं सिर्फ एडमिन देखती थी, बिहाइंड द सीन का ख्याल था। लेकिन जैसे जैसे मैं टीचिंग में आई तब मैंने डिसाइड किया कि मेरे हाथ में भी डिग्री होनी चाहिए होटल मैनेजमेंट की, तब मैं हक से पढ़ा सकूंगी। बच्चा सीखने वाला भी मुझ पे विश्वास करेगा कि हाँ मुझे नॉलेज है। तो तब मैंने खुद एनरोल किया बैचलर्स डिग्री इन होटल एंड टूरिज्म मैनेजमेंट में। कॉलेज में उनको पढ़ाती थी, एग्ज़ाम टाइम पे उनके साथ ही बैठ के सेंटर में एग्ज़ाम देती थी और स्टूडेंट्स मुझे चैलेंज करते थे, मैम आई हैव टू टॉप यू, आई हैव टू टॉप यू। फर्स्ट एंड सेकेंड ईयर आई हैड अदर स्टूडेंट्स हु वर toppers before me. Final year I achieved my goal. सबको पीछे छोड़ दिया। क्या बात है, सो ग्रेट। मतलब आपने खुद एक माइलस्टोन डिसाइड किया और उसके बाद जाकर के आप मैनेजिंग डायरेक्टर वहाँ पर बन चुके हो और बच्चों को प्रॉपर गाइडेंस भी आप दे रहे हो। सो आई वुड आस्क यू वन क्वेश्चन कि व्हाट इज द एम ऑफ योर लाइफ? इतना सब आपने अचीव कर लिया है तो क्या और आपका कुछ एम है, ड्रीम है? Aim of setting up this institute was to provide international education to each and every person at affordable price. फीस हमारी कॉम्पिटिटिव है। Day one से we are the only professional college, very proudly I am saying this, only professional college who has never charged any donation. पागल नाम से हम फेमस हैं कि पागल लोग हैं कि प्रोफेशनल कोर्स बगैर डोनेशन के ऑफर कर रहे हैं, क्योंकि पर्पस पैसा कमाना था ही नहीं। पर्पस था एजुकेशन देना हर किसी को ताकि वो भी उतने लेवल पे बढ़ सके जैसे हम बढ़ पाए।
सो दैट वाज आवर गोल एंड दैट विल कंटिन्यू टू बी आवर गोल, जिसकी वजह से हमने अब जूनियर कॉलेज खोला ताकि जितने बाकी के आ सके हैं वो भी हमारे साथ जुड़ जाएं। मैम, अगर हर जगह हर सिटी में आप जैसे अगर कॉलेजेस खुल जाए तो एजुकेशन की तो मतलब चांदी हो जाएगी सब लोगों की, इसीलिए तो स्टूडेंट्स की खास हमें करके। सारी दुनिया पागल हो जाएगी सर फिर अभी तो हम ही पागल हैं। लेकिन ऐसे लोग बहुत ही कम है, इसी बात का थोड़ा सा गम है। लेकिन कोई बात नहीं, आप जो भी कर रहे हैं वो बहुत ही बेस्ट काम है, बहुत ही प्यारा वर्क आप कर रहे हो और बहुत सारे स्टूडेंट्स को यकीनन बेनिफिट हो रहा है। और जाते जाते मैं आपको एक सवाल जरूर पूछना चाहता हूँ कि हमारी जो ऑडियंस ये प्रोग्राम देख रही है, आपका इंटरव्यू देख रही है, उनको आप क्या गाइडेंस सजेशन देना चाहते हैं? मैं हर बच्चे को भी यही बोलती हूँ, जो मुझसे मिलता है हर किसी को एक ही बात बोलती हूँ, हिम्मत कभी नहीं हारनी चाहिए। कितनी भी काली रात हो, सुबह तो आएगी आएगी, तो हिम्मत हार के क्या फायदा, थोड़ा सा सब्र रखो, सब ठीक होगा। ऑल इज वेल। क्या बात आहे, थँक्यू सो मच. आज स्वयंसिद्धाच्या या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होतं, ते म्हणजे ॲम्रो हॉटेल मॅनेजमेंटच्या डायरेक्टर सुनंदा सोनीजी. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत, त्यांची लाईफ जर्नी आपण जाणून घेतलेली आहे आणि नक्कीच स्वयंसिद्धाला आपण समर्पक असं व्यक्तिमत्व आहात. आपलं खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महाराष्ट्र भाजपमधून पंकजा मुंडे बाहेर पडल्या आहेत का, यावर देखील भाजप नेता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हा मी महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये होते तेव्हा देखील आम्ही स्वतःहून काही करू शकत नव्हतो, तर सध्या महाराष्ट्र भाजपाच्या कोर कमिटीमध्ये माझी फारशी महत्त्वाची भूमिका नसल्याचं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सध्या राष्ट्रीय राजकारणात असल्यामुळे मी यामधून बाहेर असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. भाजपाच्या राजकीय प्रवासामधील 2 महत्त्वाची नावे म्हणजे मुंडे आणि महाजन. याच मुंडे आणि महाजन घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपमधून साईडलाईन केलं जातंय का, हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. याच बाबतीत त्यांचं मत काय, याविषयी त्यांनी सोशल मीडियाशी बोलताना उलगडा केलाय. महाराष्ट्र भाजपमधून एकही महत्त्वाचं पद नसणं, विधानसभेतील पराभवानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणं, अचानक त्यांनी राजकारणातून ब्रेक घेणं, त्यानंतर काढलेल्या शिवशक्ती साखर कारखान्यांवर कारवाई होणं, यामुळे त्यांची राजकीय कोंडी केली जाते का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलाय. मागील काही महिन्यांपासून त्यांची राजकीय अस्वस्थता काही लपून राहिली नाही. त्याचीच उत्तरं काही पंकजा मुंडे यांनी त्यावेळी दिली.
तुम्ही आपणहून काही करू शकत नाही. तुम्ही पक्षात काम करत असताना कोणताही निर्णय स्वतःहून घेऊ शकत नाही. जे तुम्हाला पक्ष सांगेल तसंच करावं लागतं. एक यंत्रणा असते की ती काम करत असते. त्या यंत्रणेमध्ये राहून तुम्हाला काम करावं लागतं. त्यावेळी मी त्या यंत्रणेमध्ये राहून काम करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग माफिया ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला कर्नाटक येथून अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत मात्र गोपनीयता बाळगण्यात येते. ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी जंग पछाडून 15 दिवसांनंतर अटक केली आहे. ललित पाटील हा अखेर 15 दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागलाय. आपल्या ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील कर्नाटक येथे लपला होता. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पोलिसांच्या नाकाखालून पळून गेला होता. पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलीस देखील त्याच्या मागावर होते. मुंबई पोलिसांच्या टीम ललित पाटीलच्या मागावर होत्या. ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता. ललित पाटील 2 ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी हे कारवाई केली होती. साकीनाका पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते. ललित पाटील पुण्यातून गुजरात, त्यानंतर कर्नाटकला गेला होता. कर्नाटकामधून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती मिळवली होती. ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर ललित पाटीलने त्या ठिकाणाहून पळ काढला होता. एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत 3 पथके ललित पाटीलच्या शोधासाठी रवाना केली. काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये या प्रकरणाबद्दल त्यांच्याकडे दाखल असलेल्या केसमधील एक अटक आरोपीला ललितने नव्या फोन नंबरवरून कॉल केला असता याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले. एक ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि त्याचे साथीदार आधी गुजरात, धुळे, मग कर्नाटक आणि नंतर बंगळुरूला पोहोचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. अखेर एक हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी 2 ताब्यात घेतले. आज ललित पाटीलला मुंबईत आणण्याची शक्यता आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. भाजपानं अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या, सध्या जे चालतंय ते तुम्हाला शोभतंय का? महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक विचित्र गोष्ट घडली. भिन्न विचारधारांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले आणि त्यांच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. हे सरकार 2.5 वर्ष टिकले. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापना केली. राज्यातील जनता या गोष्टी पचवेपर्यंतच अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांचा विचार घेत थेट सत्तेचाच उडी घेतल्याचं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलंय. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आली आहे. अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाचा डाव काहींना पटला तर काहींना पटलाच नाहीये. यावेळी त्यांना मीडियाने प्रश्न विचारला असता भाजपाने प्रचाराच्या वेळी घोटाळा, राज्य सरकारी बँकेचा घोटाळा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा यासारख्या गोष्टींवर अजित पवार यांना टार्गेट केले होते. मग त्यांना सोबत घेताना भाजपाचा खरा मतदार दुरावेल असा विचार केला गेला नाही का? हे तुम्हाला पटलं का? त्यांच्या या प्रश्नाला पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. मतदारांचा विचार मी करते, पण मी अजित पवार या एका व्यक्तीबद्दल म्हणणार नाही. आम्ही त्यावेळी ज्या निवडणुका लढलो त्यात एका व्यक्तीला टार्गेट केलं नव्हतं. त्यामुळेच एका विषयाला टार्गेट करून लढत राहिलो होतो. भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत होतो. सध्या जे काही चाललंय ते राजकारण आहे. आपली शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा राजकारणातला अधिकारच आहे. सत्ता असेल तर लोकांची सेवा करता येते. त्यामुळेच या गोष्टींच्या माध्यमातून स्थायी आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजितदादांना सोबत घेण्याच्या भाजपाच्या कृतीचे समर्थनच केले.
I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are window expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. पिंपरी चिंचवडमधील करोडपती PSI सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहोचवल्याचा ठपका झेंडेंवर लावण्यात आलाय. पण विभागीय चौकशीत त्यांना त्यांचं स्वतःचं मत मांडण्याची मुभा मिळणार आहे. क्रिकेट वर्ल्ड कप मॅचच्या वेळी झेंडेंनी ड्रीम 11 या ऑनलाईन गेममध्ये स्वतःची टीम लावली आणि त्यात ती अव्वल ठरली. त्यामुळे झेंडे अवघ्या 8 तासात करोडपती झाले. 1.5 कोटींची त्यांना लॉटरी लागल्यानं त्यांच्या कुटुंबियाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याच आनंदाच्या भरात झेंडेंनी वर्दीत माध्यमांना मुलाखती दिल्या आणि हीच चूक त्या आनंदावर पाणी फेरणारी ठरली. पिंपरी चिंचवड पोलिसांनीच त्यांची चौकशी केली असता त्यांचं निलंबन करण्यात आले. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहोचवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. आता इथून पुढे विभागीय चौकशी होईल आणि त्यात त्यांना स्वतःचं म्हणणं मांडता येणार आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हाय व्होल्टेज सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात भारताने 8व्यांदा पाकिस्तानचा पराभव केला असून भारताचा पाकिस्तानवरचा हा विजय काहींना पचवता आलेला नाहीये. या सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच या व्हिडिओवरून सध्या चांगलाच गदारोळ माजला आहे. पाकिस्तान खेळाडूंना चांगली वागणूक मिळाली नाही अशी तक्रारही PCBने ICC कडे केली आहे. आता काँग्रेसच्या एका नेत्यानेही यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. इतकेच नाही तर पाकिस्तान संघानं विश्वचषक जिंकावा असंही त्यांनी म्हटलंय. बघूयात नेमकं प्रकरण आहे तरी काय. तामिळनाडू काँग्रेस महासचिव दिव्या मारुथैया यांनी भाजपचा विरोध करतानाच पाकिस्तानला सपोर्ट केलाय. यावरून सोशल मीडियावर आणि ट्विटरवर कमेंटचा चांगलाच महापूर रंगलाय. मारुथैया यांनी अहमदाबाद येथील मैदानातील भाजपच्या समर्थनाचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर भारत इथेच हरला असं लिहिलंय. यावरून दिव्या मारुथैया यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. त्यानंतर त्यांनी त्याच ट्विटला रिट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी असे म्हटलंय की हे लक्षात ठेवा, धार्मिक कट्टरतावाद्यामुळे खऱ्या अर्थाने भारताचा पराभव झालाय. मला आशा आहे की हा विश्वचषक पाकिस्तानच जिंकेल. या सोशल मीडियाच्या ट्विट नंतर मीडियावर चांगलाच कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय. दिव्या मारुथैया यांना नेटकऱ्यांनी चांगलेच झापलंय. यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एक भारतीय नागरिक पाकिस्तानने विश्वचषक जिंकल्याबद्दल बोलत आहे हे अतिशय दुःखद आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतानं 8व्यांदा पाकिस्तानला हरवलं असून या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 60 विकेटनं पराभव केलाय.
दरम्यान 19 ऑक्टोबर रोजी भारताचा पुढील सामना पुण्यात होणार आहे, तर पाकिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरोधात बँगलोरमध्ये होणार आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. दिंडोरी नाका पंचवटी परिसरामध्ये काल रात्री 11 वाजेच्या दरम्यान एक लहान मुलगा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र तेथील काही स्थानिक लोकांनी जवळ असलेल्या पंचवटी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की एका लहान मुलाचा मृतदेह दिंडोरी नाक्याच्या जवळ आढळून आला आहे. या संदर्भात माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तो मुलगा मृत नसून नशेच्या अवस्थेत झोपलेला आहे असे सांगितले. अनेक लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या नशांच्या आहारी जात आहे असे तेथील स्थानिक लोकांनी सांगितले. या संदर्भात काल नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ एक टोल फ्री क्रमांक व एक तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर सुरू करावा, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी त्यावेळी सांगितले. असं असलं तरी अनेक जण वेगवेगळ्या नशेच्या आड गेली आहेत, ज्यात लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे चित्र दिसून येते. आपल्या नाशिक शहरामध्ये ड्रग्सच्या संदर्भामध्ये काही गोष्टी समोर आल्या, या संदर्भामध्ये कारवाया झाल्या आणि म्हणून आज आम्ही नाशिकचे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे संबंधित अधिकारी यांची एक बैठक या ठिकाणी संपन्न केली. सर्वप्रथम तर जे काही ड्रग्सच्या संदर्भातल्या घटना आहेत त्या घटनांची सखोल चौकशी करून त्याच्या मुळापर्यंत जाऊन जे कोण प्रमुख असतील, सूत्रधार असतील, त्यांचे पाठीराखे असतील, त्यांच्यापर्यंत जाऊन याची सखोल चौकशी करणं, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं, आपण चर्चा आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या ड्रग्सच्या संदर्भामध्ये याच्या पाठीमागे कोण आहे का, कोणाचे लागेबांधे आहेत का, कोणाचा वरदहस्त आहे का, याची पण चौकशी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. पाठीमागच्या काळामध्ये जे काही या संदर्भातल्या माफियांना कोण बाबा फोन करतो आहे, त्यांना वाचवण्याचं काम करतो आहे, पुण्याकडे पण कोणी त्यांना काही सुविधा दिली, तर याही संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. अनेक चांगल्या सूचना आजच्या बैठकीतून पुढे आल्या आणि त्याच्यातनं एक निर्णय आज मी घोषित करतो. या संदर्भामध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल. सामान्य नागरिकांना सुद्धा जर आपल्याला या संबंधात आणि इतरही गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये काही माहिती जर द्यायची असेल तर हेल्पलाईन खबर ही त्याचा नंबर आहे 6262256363.
62 62 25 63 63. व्हॉट्सअप नंबर आहे नाशिक शहराच्यासाठी 82 63 99 80 62. अमर सोळंके, सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are window expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महाराष्ट्र भाजपमधून पंकजा मुंडे बाहेर पडल्या आहेत का, यावर देखील भाजप नेता पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हा मी महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये होते तेव्हा देखील आम्ही स्वतःहून काही करू शकत नव्हतो. तर सध्या महाराष्ट्र भाजपाच्या कोर कमिटीमध्ये माझी फारशी महत्त्वाची भूमिका नसल्याचं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सध्या राष्ट्रीय राजकारणात असल्यामुळे मी यामधून बाहेर असल्याचं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. भाजपाच्या राजकीय प्रवासामधील 2 महत्त्वाची नावे म्हणजे मुंडे आणि महाजन. याच मुंडे आणि महाजन घराण्याचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांना भाजपमधून साईडलाईन केलं जातंय का, हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. याच बाबतीत त्यांचं मत काय, याविषयी त्यांनी सोशल मीडियाशी बोलताना उलगडा केलाय. महाराष्ट्र भाजपमधून एकही महत्त्वाचं पद नसणं, विधानसभेतील पराभवानंतर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणं, अचानक त्यांनी राजकारणातून ब्रेक घेणं, त्यानंतर काढलेल्या शिवशक्ती साखर कारखान्यांवर कारवाई होणं, यामुळे त्यांची राजकीय कोंडी केली जाते का, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलाय. मागील काही महिन्यांपासून त्यांची राजकीय अस्वस्थता काही लपून राहिली नाही. त्याचीच उत्तरं काही पंकजा मुंडे यांनी त्यावेळी दिली. तुम्ही आपणहून काही करू शकत नाही. तुम्ही पक्षात काम करत असताना कोणताही निर्णय स्वतःहून घेऊ शकत नाही. जे तुम्हाला पक्ष सांगेल तसंच करावं लागतं. एक यंत्रणा असते की ती काम करत असते, त्या यंत्रणेमध्ये राहून तुम्हाला काम करावं लागतं. त्यावेळी मी त्या यंत्रणेमध्ये राहून काम करत आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग माफिया ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला कर्नाटक येथून अटक केली आहे. मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत मात्र गोपनीयता बाळगण्यात येते. ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी जंग पछाडून 15 दिवसांनंतर अटक केली आहे. ललित पाटील हा अखेर 15 दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागलाय. आपल्या ड्रग रॅकेटचा उपयोग करून ललित पाटील कर्नाटक येथे लपला होता. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी
ललित पाटील रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पोलिसांच्या नाकाखालून पळून गेला होता. पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलीस देखील त्याच्या मागावर होते. मुंबई पोलिसांच्या टीम ललित पाटीलच्या मागावर होत्या. ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता. ललित पाटील 2 ऑक्टोबरला रात्री ससूनमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी हे कारवाई केली होती. साकीनाका पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते. ललित पाटील पुण्यातून गुजरात त्यानंतर कर्नाटकला गेला होता. कर्नाटकामधून तो गुजरातला गेला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून ललित पाटीलची माहिती मिळवली होती. ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता वर्तवली जाते. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर ललित पाटीलने त्या ठिकाणाहून पळ काढला होता. एकीकडे पुणे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच साकीनाका पोलिसांनी गोपनीयता बाळगत 3 पथके ललित पाटीलच्या शोधासाठी रवाना केली. काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये या प्रकरणाबद्दल त्यांच्याकडे दाखल असलेल्या केसमधील एक अटक आरोपीला ललितने नव्या फोन नंबरवरून कॉल केला असता याची माहिती मिळताच साकीनाका पोलीस अलर्ट झाले. एक ट्रॅव्हल कंपनीच्या कारने ललित आणि त्याचे साथीदार आधी गुजरात, धुळे, मग कर्नाटक आणि नंतर बंगळुरूला पोहोचला. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटक असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. अखेर एक हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी 2 ताब्यात घेतले. आज ललित पाटीलला मुंबईत आणण्याची शक्यता आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. भाजपानं अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या, सध्या जे चालतंय ते तुम्हाला शोभतंय का? महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक विचित्र गोष्ट घडली. भिन्न विचारधारांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आले आणि त्यांच्या महाविकास आघाडीने सत्ता स्थापना केली. हे सरकार 2.5 वर्ष टिकले. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापना केली. राज्यातील जनता या गोष्टी पचवेपर्यंतच अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांचा विचार घेत थेट सत्तेचाच उडी घेतल्याचं सांगितलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलंय. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपदही देण्यात आली आहे. अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाचा डाव काहींना पटला तर काहींना पटलाच नाहीये. यावेळी त्यांना मीडियाने प्रश्न विचारला असता भाजपाने प्रचाराच्या वेळी घोटाळा, राज्य सरकारी बँकेचा घोटाळा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा यासारख्या गोष्टींवर अजित पवार यांना टार्गेट केले होते. मग त्यांना सोबत घेताना भाजपाचा खरा मतदार दुरावेल असा विचार केला गेला नाही का? हे तुम्हाला पटलं का? त्यांच्या या प्रश्नाला पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. मतदारांचा विचार मी करते, पण मी अजित पवार या एका व्यक्तीबद्दल म्हणणार नाही. आम्ही त्यावेळी ज्या निवडणुका लढलो त्यात एका व्यक्तीला टार्गेट केलं नव्हतं. त्यामुळेच एका विषयाला टार्गेट करून लढत राहिलो होतो. भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम्ही लोकांना आव्हान करत होतो. सध्या जे काही चाललंय ते राजकारण आहे. आपली शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा राजकारणातला अधिकारच आहे. सत्ता असेल तर लोकांची सेवा करता येते. त्यामुळेच या गोष्टींच्या माध्यमातून स्थायी आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजितदादांना सोबत घेण्याच्या भाजपाच्या कृतीचे समर्थनच केले. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert.
100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223.